राहुल इज ऑन स्ट्राईक. नाळा टीमचे कॅप्टन या वाडवल समाजातून आपण नाळा टीमला आमंत्रण देतोय. आता स्ट्रायकिंग कडे अद्वैय होता. वाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचली 28 वर. बॅटिंग करताना उमरगोटन टीम सध्या मजबूत स्थितीमध्ये येताना दिसतोय. अधिकृतरित्या चेंडूचा जर आपण विचार केला. प्लीज संदीप सर एक मिनिट थांबतोय. येस कौस्तुभजी म्हात्रे, ही मॅच किती ओव्हरची असेल? येस ओके. लक्ष ठेवा पंच, 3 ओव्हरचा मॅच असणार आहे. येस संदीपजी गावण. इथे मात्र पहिलाच राऊंड आहे, त्यामुळे 4 षटकांचा हा मॅच होतोय. भावेश करत बुद्धिमत्ता सातत्याने विचार करत असतोय. विचार सकारात्मक असला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतोय आणि ते सकारात्मक विचार असला तर यश मिळत असतं. स्लो बर्फन संत गतीचा चेंडूला योग्य ती दिशा दिली, योग्य ती ट्रीटमेंट दिली. लॉंग लेग पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिले. सीमारेषे पार. मिळतील धावा 6. षटकार. स्कोर मूव्स ऑन 35. धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. तिसरे षटक सुरू आहे. शेवटचा एक बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलंय. क्षेत्ररक्षक चांगलं फिल्डिंग करतायत. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. भावेश घरात थोडासा खर्चिक झालंय. 3 षटकांची समाप्ती. उमरगोटन टीमची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 12च्या सरासरीने 36 आफ्टर 3 ओव्हर. 36 धावा झालेत. 1 षटक अजूनही शिल्लक आहे. एका षटकामध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी वळूया आपण मैदान क्रमांक 2च्या दिशेने. ओटीयू तुषारजी. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 16 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. गेल्या मॅच मध्ये रेकच्या बॅट मधून जर पाहिले गेले तर एक अर्धशतक मला वाटतं त्याच्या बॅट मधून आलं गेल्या मॅच मध्ये. आणि पाहूयात आता मात्र या मॅच मध्ये किती धावा रेकच्या बॅट मधून येताना दिसतील. षटक क्रमांक पहिला आपण बघतायत आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पुढचा बॉल इथे पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. नाराज असतील स्वतःवरती, कारण की ज्या वेळेला आपण एखाद्या संपूर्ण आपली बॉडी जी असते व्यवस्थित आपण फिरवतो, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही, कुठेतरी खंत वाटते आपल्या स्वतःला. आणि तीच खंत या ठिकाणी दाखवलेली आहे ती म्हणजे बॅटर रेक्स या बॅटरने. उमेळा टीमचे कॅप्टन आलेत. नाळा टीमचे कॅप्टन या बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप विकेटला. प्रोटेक्शन थोडंसं चुकले गेले. एक सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा प्रयत्न चालवला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा ठिकाणी कंप्लीट केले गेले आणि 2 धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 18. यस संदीप सर. नाळा टीम कॅप्टन या उमेळा टीमचे कॅप्टन आले तिथे. वळूया आपण मॅच कडे. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. एकूण धावसंख्या आहे ती 36 धावा. वरद आता नवीन बॅटर गेला. वरद. राहुल इज गॉन. राहुल बाद झालाय. याआधी आपण बघितलं तर जयदीप बाद झाला, सुयोग बाद झाला, आता राहुल बाद झाला. अद्वय आणि वरद हे 2 खेळाडू असतील. वरद स्ट्रायकिंग कडे शेवटचे 5 बॉल फेस करेल काय? ओ खांद्याच्या मागे बॅट घेतली होती. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू गेला. स्ट्रेट लॉंग ऑन मधून थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. थ्रो थोडासा खराब. 2 धावेची भर पडली. धावसंख्या 38 धावा झाल्यात त्या 38 धावा. मैदान क्रमांक 1 बघितल्यानंतर आयुष म्हात्रेची आठवण झाली. 2024 मध्ये बीपीएल भंडारी प्रीमियर लीगचं उद्घाटन करता तो आला होता. ओहो चांगला बॉल, चांगला बॉल. जयदीपचा हा चांगला बॉल. विकेट मिळवली. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर विकेट. धावसंख्या 38. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. मैदान क्रमांक 1 वर शेवटचे 3 बॉल शिल्लक. धावा आहेत त्या 38. वळूया मैदान क्रमांक 2 वर. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 24 लागल्यात. चला पुन्हा एकदा आपण मैदान क्रमांक 1 वर जाऊया. 3 बॉलचा खेळ पुन्हा एकदा ऐकणार आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता गेलोय. 38 धावा. 38 इज द स्कोर ऑन द ग्राउंड नंबर 1. नवीन बॅटर मोहक
जय गणपादेव रावर जय त्यांचे कॅप्टन आलेत आणि टॉस केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा मैदान क्रमांक 1 वरून. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाब्याची मदत ही सातत्याने मिळाली आहे. धावसंख्या 39. शेवटच्या 3 बॉल शिल्लक आहेत. 39. भावेश घराचं कॅल्क्युलेशन असतं नेहमीच. यष्टीरक्षक आहेत. हो, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असतानाच त्यांच्या दिशेने हा चेंडू गेलाय. डॉट बॉलची सांगता होते, समाप्ती होते. डॉट बॉल गेलाय. दबाव वाढवलाय जयदीपच्या या षटकामध्ये. एकूण धावसंख्या 39. शेवटचे 2 बॉल शिल्लक. सुरुवात चांगली झाली होती उमरगोटन या टीमची. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मांडले टीमने चांगला दबाव टाकला. इथे व्हाईट बॉल. पंच पुन्हा इशारा करत आहेत. व्हाईट बॉलचा स्कोर इज 40. 40 धाबा झालेत. 40 धाबा धाव फळकावर. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे. शॉर्ट बॉल फुल केलाय. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. ओ, चेंडू सीमारेषे पार. मिळतील धाबा 4. स्वर्गीय मायकल फुटाडू चषकातील चौकार. धावसंख्या 44. शेवटचा बॉल या इनिंग मधला. 44 इज द स्कोर. ट्राय टू फ्लाइंग आउट फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा केला होता प्रयत्न. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना उमरगोटन टीमने धाव फळकावर धावा जमा केलेल्या आहेत. त्या 4 गडी बाद 44 आणि 45 धावसंख्येचं टार्गेट असेल. 45 इज द टार्गेट. 45 धावा बनवाव्या लागतील मांडले या टीमला. त्यामुळेच त्यांची काय रणनीती असेल ती चर्चा करूया. 22 45 इज द टार्गेट. वळूया मैदान क्रमांक 2च्या दिशेने. ओ टू यू तुषारजी. थँक्यू. या ठिकाणी जर पाहिले गेले तर वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या ठिकाणी जर पाहिले गेले तर फलंदाज होतील बाद. विकेट जाईल. परतावं लागेल टेकआउटचे रेक्स या बॅटरला. विकेट फलंदाज OUT आउट. कम ऑन डीजे. चला, पापडी आणि अर्नाळा दोन्ही टीमला विनंती करतो आपण यायचं आहे. पापडी आणि अर्नाळा टीमला विनंती करतो लगेचच आपण यायचं आहे. टॉस करून घ्यायचं. पुढच्या मॅचचा आयोजन समिती आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. पापडी आणि अर्नाळा प्लीज लगेचच टॉस साठी आपण यायचं आहे. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 2 आपण बघतायत. संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28च्या घरामध्ये. 28 धावा फटकावरती लागल्या गेल्या. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या संपूर्ण आयोजन समितीचं जितकं कौतुक करावं तितकं मात्र कमीच राहील. तळागाळातून विचार जर करायचा गेला तर या स्पर्धेचा आजचा 2रा दिवस, अंतिम शेवटचा फायनल डे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. षटक क्रमांक पहिल्यामध्ये 24 धावा खर्च केल्या गेल्या, परंतु षटक क्रमांक 2मध्ये जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धावांचा जो संतोष आहे तो कमी प्रमाणात पाहायला मिळतो. व्हाईटच्या माध्यमातून भरपूर धावा येताना दिसल्या गेल्या, परंतु बॅटच्या साहाय्याने कमी धावा येताना दिसल्यात. इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर आणखीन एक व्हाईट बॉल. आतापर्यंत कदाचित या षटकामध्ये हा 5वा व्हाईट बॉल असावा, 4था व्हाईट बॉल असावा, कारण की तिथे पाहिले गेले तर 2ऱ्या बॉलवरती व्हाईट आला, त्यानंतर लागोपाठ 2 आले आणि आता मात्र हा 6व्या बॉलवरती पुन्हा एक व्हाईट बॉल येताना दिसतोय. संघाची धावसंख्या फटकावरती
6व्या बॉलवरती जर पाहिलं तर वाईट बॉल पुन्हा एकदा आणि त्यानंतर जर पाहिलं तर ती फेअर डिलिव्हरी पाहिली आपण. डॉट बॉल 2 षटकांचा खेळ. डायगो वेल बॉल. जबरदस्त कामगिरी डायगोच्या माध्यमातून राहिली गेली आणि धावा फटकावरती लागल्या गेल्या. ते म्हणजेच 29 धावा या फटकावरती लागल्या गेल्यात. ख्रिश्चन समाजातील एक खेळाडू आहेत पण नेहमीच ज्या वेळेला ख्रिश्चन समाजातील खेळाडू एकत्रित येतात त्यावेळेला त्यांची आगळी वेगळी नावही सातत्याने आपण पाहिलेली आहेत. रेक्स असतील, वेलिन असतील, संजय पारंपरिक नाव आहे. इथे फटका चांगला आहे. बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेच्या विरोधात पहिल्या बॉलवरती जर पाहिले गेले तर विलीनने आक्रमण केलेलं आहे. षटकार ठोकलाय. या पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला. दुसरीचा प्रयत्न विकेट मैदानाच्या आतमध्ये चालवला आणि या ठिकाणी कदाचित जर बॉल घेऊन समोर लावला असता तर विकेट जाण्याची दाट शक्यता होती. मला तर वाटते वेलिन तिथपर्यंत पोहोचू शकले नसते. क्रीजच्या बाहेरच ते असते. परंतु जर पाहिलं गेलं तर तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडताना दिसत नाही आहे आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मिळताना दिसतात. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 37. चांगला बॉल पडल्यानंतर काय राईज झाला. पडल्यानंतर काय वेग होता. जणू जसा पडला तसा विकेट किपरच्या हातामध्ये देखील जाऊन विसावला नाहीये. बीट झालेले आहेत एसटी रक्षक देखील. या बॉलवरती मिळतील धावा 0. अर्थात जर पाहिजे तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावा फटकावरती लागल्या गेल्या, स्थिरावल्या गेल्या. ते म्हणजेच 37 धावा. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर फेकून झालेले आहेत आणि शेवटच्या 3 चेंडूचे खेळ शिल्लक. पुढचा बॉल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय आणि आपल्या जोडल्या जे समर्थक असतात ना त्याचे निराशगिरी व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखवली जाते. विकेट गेली त्या ठिकाणी. बॅटची कडा होती. विकेट किपरचा सहारा आलाय आणि पंचांचा भोग आकाशामध्ये गेले. विकेट फलंदाज होतील बा. यावेळेला जर पाहिलं गेलं तर यस चांगला बॉल आहे कारण की आतमध्ये हा बॉल निघून गेला. ऑप्स्टिकच्या आतमधला बॉल होता आणि बॅट जणू काही बॉलवरती फिरवलं नाही आणि त्याचा फायदा जर पाहिजे तर फिल्डिंग करा टीमला मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. चला माणिकपूर आणि यस अर्नाळा तर दोन्ही टीमने कॅप्टन साठी यायचं आहे. टॉस साठी यायचं आहे. प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. माणिकपूर आणि अर्नाळा. तर आमचा आवाज पोहोचला असेल लगेच आपण टॉस साठी या. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर होणार आहे का? हो झालाय आणि धाव देखील कंप्लीट झाले. येस आयोजक एकच काहीतरी सांगा. 3 धावा या बॉलवरती आलेत आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 40 धावा फटकावरती लागल्या गेल्यात आणि 41 धावा फटकावरती करायच्या आहेत विजयकरिता. 40 झालेत, 41 करायच्यात. बॉलची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये आयोजन समिती करतील आणि आमचे संदीपजी गावंड सर जे पोलीस पाटील आहेत बाफाणे गावाचे त्यांचा गोड आवाज आपण आता मात्र ग्राउंड क्रमांक 1 वरती आपण ऐकणार आहात. थँक्यू सो मच. मांडली टीमला जिंकण्याकरता जे लक्ष होतं ते 44 या धावसंख्येचं आणि पाठलाग करताना 3 बॉलमध्ये 6 धावा आलेत. भावेश घरत आक्रमक पावित्र्य घेताना दिसत आहेत. अनुभव फार चांगला आहे. टेनिस क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, तिन्ही फॉर्मॅट मध्ये त्याने आपली गुणवत्ता दाखवलं. सुयोग 6 बॉल
बेधडक लॉंग ऑन क्षेत्राबाहेर चेंडूला पाठवून दिलं. 6 धावा मिळतील. 6 धावांचा इशारा पंचाने सुद्धा केलाय. इथून स्पष्ट सुद्धा दिसलं की 6 धावा आहेत. 6 धावांची भर पडली. धावसंख्या 6 ने पुढे झाली. धाबा लागले जातात त्या 17 धाबा धाव फळकावर गोलंदाजी मार्गावर अद्वै गेलाय. 10 क्रमांकाची ही जर्सी त्याची अद्वैची. सध्या 10 क्रमांकाची जर्सी जर आपण बघितलं तर इंडियन टीम मध्ये फक्त सचिन तेंडुलकर सरांच्याच अंगावरती आपण बघायचो आणि ती जर्सी आता रिटायर झाले. आपले अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्या मंडळींचं स्वागत आणि सन्मान आपण थोड्या वेळानंतर करणार आहोत. वेलकम वेलकम वेलकम. चर्चा त्यांच्या सोबत सुद्धा होईल. मॅच कडे वळूया. अद्वै तयार. ओ चांगला स्क्वेअर कटचा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्याने दाखवलं. या चेंडूवर मिळतात बॅटरला 6 धाबा. लगातार 2 षटकार बॅटरने ठोकलेत. सिक्सर. षटकाराची मदत मिळाल्यानंतर पुन्हा आपण धावफळकावर नजर टाकूया. काय स्कोरबोर्ड सांगतोय. अतिथी कक्षामध्ये सुद्धा आपले प्रमुख अतिथी आलेले आहेत. आदरणीय सन्माननीय महेश प्रभाकर देशपांडे, जनरल सेक्रेटरी, नवगर माणिकपूर. मायकल फुटार्डो त्यांच्या नावाने क्रिकेटची स्पर्धा. या मॅच कडे शॉर्ट बॉल ताकदवर फटका पाठवून दिलाय. मिड विकेट पट्ट्या बाहेर. आर पार दमदार शामदार बहरदार डोलदार वजनदार षटकार. मैदान क्रमांक 1 वर धावसंख्या झाली आहे ती 32 धाबा. टार्गेट होतं 44चं. अजूनही 12 धाबांची गरज. मैदान क्रमांक 2च्या सुद्धा घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवतोय. शॉर्ट बॉल पुन्हा आता या चेंडूला पाठवून दिले. काव कॉर्नर पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही. थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या गॅबरीला 38 धाबा. आमचे मित्र महाराष्ट्र समालोचक परिवारातील सदस्य झहीर शेख या ठिकाणी उपस्थित होते. झहीर भाई यांचं आम्ही स्वागत करतोय. समालोचक आहेत झहीर भाई. 13 चेंडूंमध्ये किती पाहिजेत तर 7 पाहिजेत. मैदान क्रमांक 1 वर 13 बॉल मध्ये 7ची आवश्यकता. 13 चेंडू 7ची गरज. अद्वै याला 4 षटकार खेचले गेलेत. वापशी होणं मुश्किल आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. पुन्हा आता शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेत आहे. वापशी केली जाईल काय. जेल टिपला गेलाय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. मांडलाई टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 38. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 6ची आवश्यकता. 12 मध्ये 6. बारा मध्ये 7 पाहिजे. क्षमा असावी कारण पहिल्या इनिंग मध्ये 44 झाले होते. 45चं टार्गेट आहे. 45 इज द टार्गेट. 12 म्हणजे 12 चेंडूंमध्ये आता 7 धाब्याची गरज आहे. नवीन बॅटर ध्रुव. नवीन बॅटर ध्रुव आलाय. ध्रुव जुरेल या खेळाडूला आपण बघतोय. तो सुद्धा चांगलं काम IPL मध्ये करतोय आणि लगेचच त्याला एंट्री मिळाली. त्याचा सुद्धा फार मोठा प्रवास आहे.
ओ हा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे. एक धाव तर बॅटर पूर्ण करतोय. एक धाव मिळाली आणि पंचांचा इशारा काय येतोय तो व्हाईट बॉलचा. 1+1 या 2 धाबा. 2 धाब्याची धाव फळकावर धाबा लागले जातात 40. आता फक्त 5 धाब्याची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर निघणारा बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये फोर्स करून कायचा होतं जेल ड्रॉप. मोक्याच्या क्षणाला मोठी चूक. 2 धाबा या वेळेला होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धाबा लागले जात आहेत 42. 42. 2 धाब्यांची आवश्यकता. 3 धाब्यांची गरज. 3 धाब्यांची आवश्यकता. शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेत आहे. कॅच प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. इथे आत्मविश्वासाची कमी जाणवली फिल्डिंग करताना उमरगोठण या टीमद्वारे आणि त्यांचा संघ कुठेतरी कमी पडलाय. काहीतरी जे डावपेच आहे ते डावपेच आखणं गरजेचं होतं. ते चुकलेत त्यांचे. धावसंख्या पाहूया किती झाली. धाबा झाले 44. स्कोर इज लेबल. आता ऑफ ब्रेक केलाय. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. 1 धावांची गरज आहे. ब्लाइंड स्ट्रोक ऑफ ब्रेक गोलंदाजी. यावेळेला चांगल्या ऑफ ब्रेकचा मारा गोलंदाज करताना दिसतोय. आता शॉर्ट बॉल होता. फुल केलं जातं बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये. एकच धाव मिळेल आणि एका धाब्याने तो विजय नोंदवलाय. कॉंग्रॅच्युलेशन मांडलय टीम. हार्ड लक उमरगोठण टीम. स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल आम्ही आपला आभार मानतोय. चेक वळूया मैदान क्रमांक 2च्या दिशेने. 22 धावा धाव फटक्यावरती झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. झहीरभाई वेलकम. आपलं देखील स्वागत आहे. आमचे जवळचे मित्र आहे. हिंदी समालोचन भरपूर वर्षांपासून करतायत आणि त्यांचं देखील स्वागत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल एक माहिती देईन की इम्प्रुव्हमेंट खूप चांगली इम्प्रुव्हमेंट त्यांनी समालोचनामध्ये केलं आणि कॉर्पोरेटर लेवलच्या ज्या मॅचेस असतात मुंबईमध्ये त्या मुंबईमध्ये त्या मॅचेस मध्ये त्यांचा गोड आवाज आपण ऐकलाय. अनेक लेडीज अँकर्स त्यांच्या समेत असतात आणि दूरदर्शनवर अँकरिंग करणारे अँकर सुद्धा त्यांच्या समेत समालोचन करताना मी बघितलेत. यंदा ही झहीरबाईची जे समालोचनाची आहे ते पोच पावती त्यांना मिळाले. वेलकम झहीरबाई. आम्ही आपलं स्वागत करतोय. वळूया मैदान क्रमांक 2च्या दिशेने. ओटीयू तुषारजी. थँक्यू संदीपजी गावण सरांचा आपण आवाज ऐकला. दुसऱ्या डाव्याच्या दिशेने जातोय आणि यस पंच वाईट नाही. हा बॉल डॉट. यस ओके डॉट बॉल आलाय म्हणजेच 22 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्या. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. इथे हाफ ट्रॅकर होता. फुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा अपील आउट झाली. आत्मविश्वास तेवढा जास्त प्रमाणात होता आणि बॅटची कडा विकेट किपरचा सहारा. मैदानाच्या आतमध्ये धक्का लागेल. फलंदाज होतील OUT आउट. हा दुसरा धक्का. मैदान क्रमांक 1 वर 3 षटकांचा मॅच आहे. लक्षात घ्या. मैदान क्रमांक आता या पुढील मॅचेस सुद्धा 3-3 ओव्हरच्या होतील. ओटीयू तुषार. पुन्हा एकदा फलंदाज आउट.
थँक्यू डीजे. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 22 धावा धाफडकावर लागल्या गेल्या 3 गटांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच काय तर 9 बॉल मध्ये करायचे 19 धावा. 9 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण असणार आहे. 9 चेंडू आणि 19 धावा. पाहूयात आता मात्र मॅच मध्ये समीकरण जे काही राहिलंय त्या समीकरणानुसार तुम्हाला मैदानाच्या बॅटिंग करावी लागेल. 19 धावांचं समीकरण. पाहूयात हॅट्रिक साध्य होईल का. इथे स्विंग झाले बॉल. लॉंग लेगला बॉल चला निघून क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने बॉल पर्यंत. सिंगल कंप्लीट केले. सिंगलला डबल मध्ये प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा या बॉलवरती मिळतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता मात्र 24च्या घरामध्ये. एंड बॉल असतील 8 बॉल मध्ये 17 धावेंचं समीकरण. हा डिकास्फोट ज्या वेळेला असते त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर एक समालोचकाला एक चांगली संधी असते. व्यवस्थित स्कोर अपडेट होतो. व्यवस्थित किती बॉलमध्ये किती धावा पाहिजेत किंवा कुठला खेळाडू स्ट्राईक वरती आहे या सर्व काही गोष्टी डिकास्फोट वरती आपण नेहमीच पाहतायत. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी नाही होऊ शकला. डीप मिड विकेटला बॉल निघून चाललाय. सिंगल कंप्लीट झालाय आणि एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. या 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडगाव जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25च्या घरामध्ये. अर्ध्याहून जास्त पल्ला तर पार झालेला आहे. इथून देखील जर पाहिलं गेलं तर 41 तुम्हाला करायचे होते. आतापर्यंत 25 झालेत. म्हणजेच येणारे चेंडू तुमच्याकडे इथून देखील असतील ते म्हणजेच 7 बॉल मध्ये 16 धावा तुम्हाला करायचे आहेत. पुढचा बॉल वाईट बॉल आहे परंतु धावा मिळतील या बॉलवरती. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट केली गेली. 1+1 2 धावा त्या बॉलवरती प्राप्त केल्या जातील. पंचाने नो बॉल घोषित केलाय कारण की असं वाटलं कदाचित की खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल लँड झालाय आणि हेच पाहिलं. कदाचित हा व्हाईट बॉल असू शकला असता परंतु जी लेंथ होती ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर ती मात्र खेळपट्टीच्या बाहेर होती आणि त्याच कारण जर पाहिलं गेलं तर पंचांचा इशारा नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर हा बॉल पिचिंग झालाय. पुढचा बॉल फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असणार आहे. 2 धावा बॉलवरती प्राप्त होतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 27. हो यावेळेला जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा नो बॉल. येस पंचाचा इशारा पुन्हा एकदा आलेला आहे. म्हणजे फ्री हिट जो असताना आहे तो वेगाने आता मध्ये कंटिन्यू असणार आहे. ग्राउंड 1 वरती देखील तेवढा चांगला सामना चालू आहे आणि ग्राउंड 2 वरती देखील तेवढाच चुरशीचे सामने आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. उलटच बॉल आहे. जैसी गेंद वैसी नसीहत. बॉल जाईल थेट सीमारेषे पार. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा उत्तुंग भव्य दिव्य षटकार.
त्याला मैदानाच्या पलीकडे पाठवेल आणि आणखीन एक त्यांच्या बॅटमधून आलाय षटकार. मॅच जिंकले नायगाव टीमने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन.